मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आत्ता मॉर्निंग झालेलं आहे. मॉर्निंगचं आंघोळ वगैरे चहा वगैरे झालेला आहे. पण आता नाश्ता बनवायची तयारी झाली. आज नाश्त्यामध्ये पोहे बनत आहेत. सो आता आणि आज सोमवार आहे, तर आम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये पण जायचं आहे. कारण आम्ही दररोज मंदिरमध्ये जातो, पण आज अभिषेक असतो सोमवारी, सो तिकडे जायचं आहे. तर पोह्यासाठी सगळी प्रिपरेशन मी करून ठेवली आहे. आणि आता फक्त म्हणजे कढीपत्ता आणायचा आहे. ते झालं की नाश्ता बनवायलाच घेते मी. आणि एक तर आपल्या अंगणात थोडंफार जरी भाज्या असल्या किंवा असं आपण लावतो ना, कोण मिरची लावतो, कोथिंबीर लावतो, कढीपत्ता तर मोस्टली सगळ्यांच्या घरी असतो, तर ते बरं पडतं आपल्याला. स्वतः मी चालले कढीपत्ता आणायला. आईनं फार झाडं लावलं, तुम्ही माझ्या मागं दिसताय. बागच आहे आमची आंब्याची वगैरे, बघू शकता. स्वतः कढीपत्ता घेते. फार अडचणीत यावे लागते, कारण आईनं फार झाडं लावलेत, मग झाली अडचण इकडं तिकडं जरा. तर नाश्ता वगैरे सगळं आवडलं आहे. सो तुम्ही रेडी झाली. तर आज मी घातला आहे न्यू ड्रेस. तर आम्ही एका खास ठिकाणी जाणार आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही कुठं जाणार आहे. सो त्यासाठीच आम्ही तयार होतो. आणि खास व्यक्तीला भेटायला जाणार, ते तुम्हाला कळेल. मी ते लावते सनस्क्रीन. आकाशात तर सूर्य नाहीच आहे, पण आपल्यासाठी सनस्क्रीन ही मस्ट आहे. कारण आपण लाईट म्हणजे मोबाईल वापरतो, त्याचे लाईट्स, किंवा आपण आपल्या घरात लाईट्स आहेत त्याचे लाईट्स वगैरे येतात, ते आपल्या फेसला अफेक्ट करतात. सो इग्नोर दिस मेस. कारण आता आवरायचं चालू आहे, त्यामुळे हा बसारा झाला आहे. तर आपण पटपट आवरू. आता मी लावून घेतली आहे सनस्क्रीन वगैरे. जास्त काय मेकअप करायचं नाही हवं, पण पावडर आणि सनस्क्रीन. तुम्हाला मागचे माझे 2 व्हिडिओ कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय सजेशन असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण माणूस चुकातूनच शिकतो, आणि प्रत्येक म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठी गोष्ट केली जाते. आणि माणूस थोड्या थोड्या टप्प्यातून चुका होतात, त्या सुधारल्या जातात, वापस हे होतं. सो तसंच आहे, हे आपलं नवीन चॅनल आहे. सो थोडं इकडे तिकडे होणार, सो तेवढं समजून घ्या. आणि चॅनलला जे कोणी नवीन आहे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. त्यामुळे माझे जे नवीन शॉर्ट्स येतात, व्हिडिओ येतात, ते तुम्हाला बघायला भेटतील. पाऊस आपण लावतो आहे आयब्रो पेन्सिल. हवा, खिडकी उघडी आहे त्यामुळे हवा आहे. मम्मा आलेली आहे माझी, त्यामध्येच आहे.
पाकिट घेतलं होतं आमचं ऑलमोस्ट आवडतं मुलांचं पण आवडलं सो प्लॅन ना फार डार्क आहे तुम्ही जर असं नव्हतं फार लागलं थोडी घेतली होती तरी एवढी लागली होती लिपस्टिक थोडेसे टीट जास्त काही नाही थोडं सो सगळ्यात महत्त्वाची वस्तू परफ्यूम सो आय एम डन आणि आता माझं सगळं आवडलं तर आता मम्माचं आवरायचं राहिलं आणि आम्ही थोड्याच वेळात आणि तिथं जाऊन भेटू आपण आणि आम्ही कुणाला भेटतो मी तुम्हाला तिथे जाऊन नक्कीच सांगेन सो हे आमच्या कारखान्याचं ऑफिस आहे आणि आम्ही गेलो होतो चेअरमन साहेबांचा सत्कार करण्यासाठी आणि आतमध्ये फार गर्दी असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट करता येत नव्हतं तर सत्कार वगैरे झाल्यावर बाहेर आल्यावर मी तुम्हाला सगळी डिटेल देतो आम्ही इथं चेअरमन साहेब आहेत आणि ते आपल्या कारखान्याचे चेअरमन आहेत जे की आम्ही फॅक्टरीच्या एरियामध्ये राहतो आणि ते निवडून आलेत सो त्यांचा सत्कार करायला आम्ही गेलो होतो आणि तिथं फार लोक होती सत्काराला आणि व्हिडिओ करणं काय बरोबर वाटत नाही सो आम्ही तिथं व्हिडिओ मला करताच आला नाही सो हे आहे आमच्या कारखान्याचं मेन ऑफिस जिथं की आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो आणि हे बघा सत्कार वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी कारण त्यांचा सत्कार करण्याचं कारण म्हणजे आम्हाला त्यांचा खूप सपोर्ट आहे म्हणजे इवन आत्ताच्या ह्याच्यात नाही आहे पण आधीच्या आजींच्या वेळेपासून त्यांनी आम्हाला खूप व्यवस्थित खंबीरपणे आधार दिला सो आम्ही आलो होतो सत्कार करायला त्यांचा सगळा सत्कार वगैरे झाल्याने आता आम्ही घरी निघालो सो आता आम्ही म्हणजे सकाळी आम्ही रोजच येते मंदिरला तर आज सकाळी आम्हाला बाहेर वगैरे जायचं होतं जसं की तुम्हाला सांगितलं तर मग ते ऑन द वेच आहे सो मी आणि मम्मा आज आलो मंदिरमध्ये तर हे आमच्या घराजवळ फारच जवळ आहे हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे हे आहे दत्ताचं मंदिर सो इथं दररोज येते मी सो इथं आहे दत्त महाराजांचं हे दत्त महाराजांचं आहे हे हनुमान आणि गणपती बाप्पांचं आणि इकडे शिवशंभूचं आहे सो इथं दररोज दर्शन एकाच ठिकाणी सगळ्या देवांचं दर्शन होतं सो आम्ही इथं दररोज दर्शनासाठी येतो तर आता माझं दर्शन वगैरे झालेलं आहे सगळं आणि जे चेअरमन साहेबांना वगैरे भेटायचं होतं ते पण झालं आहे आणि 2-4 दिवस ही गोष्ट म्हणजे जायचंच होतं तिकडे पण आज जाऊ उद्या जाऊ ह्या गोष्टींसाठी राहिलं पण फार लेट केलं की ते पण बरोबर नाही वाटत सो आम्ही आज ठरवलं आणि गेलो आता सगळं दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी तर आज सकाळपासून फार गडबड चालली होती हे असं आहे आणि ॲक्च्युली आमच्या इथला परिसर फार सुंदर आहे कारखान्याच्या फॅक्टरीचा फार मस्त एरिया आहे आपल्याला म्हणजे इव्हिनिंगला फिरायला मॉर्निंग वॉकिंगला जॉगिंगला इथे त्या स्कूल आहे म्हणजे हे आमच्या फॅक्टरीच्या एरियामध्ये त्यांचं स्कूल आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे हॉस्पिटल आहे हे दत्ताचं मंदिर आहे
गेस्ट हाऊस आहे. इथे जे मागं दिसतं ना माझ्या ते गेस्ट हाऊस आहे कारखाना. फार सुंदर यांनी मेंटेन केलं आहे. सो म्हणजे आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं, पीसफुल वाटतं. तर आता आम्ही घरी जाणार आणि अभ्यासाला बसणार आहे. सो घरी वगैरे आलो, जेवण वगैरे सगळं आमचं आवडलं आहे. आईने स्वयंपाक बनवून ठेवूनच आम्ही बाहेर पडलो होतो सकाळी लवकर. सो जेवण वगैरे सगळं झालं आता मस्त. आणि जेवल्यानंतर सुस्ती येते, पण आज असा दिवस फार वेगळा नाही. आज आता झोपायचं मी असं ठरवलं आहे. आणि आमच्या मागं पण आमची घर आहे, तर त्यातली लाईटचं काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, शॉर्ट सर्किट वगैरे असं काहीतरी. तसं ते रिपेरी करायला आलेत आमच्या इथं. मम्मा पण पटपट जेवली वगैरे आणि गेली तिकडे. आणि मी तुम्हाला दाखवते की मी इथं मागच्या साईडला भाजी लावली आहे छोटंसं हे करून, तर ते पण दाखवते. हो, इथं तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली झालं असं की मी इथं पालक आणि कोथिंबीर लावली होती, पण अति जास्त पाण्या आणि पावसामुळे ही सगळी भाजी गेली. आणि ॲक्च्युली हे किड्यांमुळे ती भाजी मरते. पण आमची भेंडीची रोपं खूपच छान आली आहेत. हे आहे बटाट्याची रोपं, जे की मी असे म्हणजे एक बटाटा जिथनं कोंब येतात ना तिथून ते कट करून हे लावले होते आतमध्ये. सो हे बटाटे आहे, हे आले सगळे गवारी. आणि ह्या सगळीकडे अशा मिरच्यांची रोपं लावले. आणि जे छोटे छोटे दिसतात तुम्हाला हे वाले सगळे, तर हे आहेत गवारीची रोपं. तर आता फार दिवस झालं पाऊसच होता आणि आत्ता थोडं ऊन पडतं आहे, त्यामुळे आता झाडं पण व्यवस्थित येतील. आणि एकदम मला असं वाटतं की हे ऊन पडल्यामुळे फार अशी खुश असल्यासारखी आहेत. सो हे मी सगळं लावलं आहे. आणि हे ॲक्च्युली असं भाजी आहे असं म्हणून, पण असं आवड म्हणून केलं आहे, बस हेच होतं. हे लावून तरी ॲक्च्युली झाले असतील 1 महिना वगैरे. तर जास्त पावसामुळे भाजी तर सगळीच मेली, पण गवारी आणि बटाटा वगैरे तर आलाय झालं. सो दुपारनंतर मी म्हटल्याप्रमाणे दुपारी मी 3:30ला बसले अभ्यासाला. ते 6:30ला उठले अभ्यासातून. त्यानंतर आम्ही गेलो, आमच्या इथे सोमवारी बाजार बसतो आमच्या इथेच जवळ. सो आम्ही तिथे भाजी आणायला गेलो. त्यानंतर एक गोष्ट आहे जी की आम्ही बुक करण्यासाठी गेलो होतो, की ती तुम्हाला लवकरच इथे शॉर्टमध्ये दिसेल, पण ती प्रॉपर दाखवली नाही जाणार. पण मी पुढे काही दिवसांनी जाऊन मी ती गोष्ट नक्की तुम्हाला दाखवेन. सो ते सगळं झाल्यानंतर आत्ता मी घरी आले, फ्रेश वगैरे झाले. फार हेक्टिक होता आजचा दिवस, फार कंटाळा आला आज मला तरी. मी आणि आई आज म्हणजे ते सकाळी तिकडे जाणे, दुपारी अभ्यास, वापस इकडे म्हणजे एक गोष्ट बुक करायला गेलो तिकडे. तर आत्ता घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. सो आजच्यासाठी इतकंच. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण प्लीज सबस्क्राईब नाही करत. सो प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.